महत्वाची बातमी। नरिमन पॉइंट इथल्या एअर इंडियाच्या इमारतीत आता मंत्रालयाचं काम लवकरच सुरू होणार आहे। नव्या इमारतीत कॅबिनेट सभागृहाचं काम हे सुरू होईल। मंत्रालयातील कॅबिनेट हॉल एअर इंडियाच्या टॉप फ्लोअरवर हलवण्याचा सध्या विचार आहे। मंत्रालयाबाहेरील शासकीय कार्यालय या नव्या इमारतीत लवकरच दिसतील। एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालयाचं काम लवकरच आता सुरू होणार आहे। नव्या इमारतीत कॅबिनेट सभागृह देखील या ठिकाणी असतील। या घडीची महत्वाची बातमी। एअर इंडियाच्या इमारतीत कॅबिनेट सभागृहासह अन्य महत्वाचे विभाग आणि या विभागांची कार्यालय सुद्धा असणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिक माहिती? लागली एअर इंडियाची जी इमारत आहे आणि अगदी समुद्र किनाऱ्यातली ही इमारत आहे, जी केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खरेदी केलेली होती, त्याची प्रक्रिया पूर्ण केलेली होती। आता या इमारतींमध्ये एकंदरीत नियोजन सुरू आहे। 23 माळ्याच्या इमारतींमध्ये 22 आणि 23 माळ्यापैकी 1 मजल्यावरती मंत्रिमंडळ सभागृहाचं कामकाज सुरू करण्याचा विचार आहे सध्या राज्यात सुरू आहे। त्यामुळे भविष्यामध्ये लवकरच पाणी पुरवठा आणि अन्य विभागांची कार्यालय जी मंत्रालयाच्या बाहेरून सध्या भाडेतत्वावरील जागांमध्ये चालली जात आहेत, त्या सर्व महत्वाच्या विभागांसहित कॅबिनेट सभागृह जे आहे ते या नव्या इमारतीमध्ये हलवण्याचा विचार आहे, तो राज्य सरकारकडून सुरू आहे। या संदर्भातील आढावा सध्या मुख्य सचिव घेत आहेत आणि लवकरच या संदर्भातील अंतिम निर्णय झाल्यानंतर या इमारतींमध्ये त्या प्रकारची कामं देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये लोकांना मंत्रालयासोबतच एअर इंडियाच्या इमारतीमधून देखील राज्य सरकारचा कारभार असताना पाहायला मिळू शकतो। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।